आणि आज आपण जातोय दर्शनासाठी. काल काय आपल्याला पॉसिबल झालं नाही. कसं वाटतंय बड्डेला तुझ्या? समोर दिसतंय हे मंदिर आहे आणि तर हा एक गेट नंबर समोर दर्शन चालूच असतं. LED स्क्रीन व्यवस्थित. एवढी सगळी लाईन आहे आता आणि लाईनमध्ये थांबत. तर दर्शन घेऊन आम्ही जस्ट बाहेर पडलो आहे आणि आता लाईन झाली आहे कमी आणि ऑलमोस्ट वाजले 1:30. साधारण 3.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी. इकडे जेवलो पुढे देव सुरुवात झाली आहे बघ. का पासून संध्याकाळी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 7. तर मी आणि शिवांग फिरतोय इकडे आता. एक 2-3 मूर्त्या पहिलं तुम्ही बघितलात. मरीन लाईन सारखा कॉरिडोर आहे साईडचा. गाडीतून बसून आलो ना समोर, तिथे पण वेगवेगळी चित्र काढलेली आहेत कॉरिडोरमध्ये आणि ह्या साईडला सगळे स्टॅच्यूज आहेत. ते तर आलं. गुड मॉर्निंग सर्वांना आणि शुभ सकाळ फ्रॉम उज्जैन महाकालेश्वराची नगरी. तर आज आहे डे 3 आणि आज आपण जातोय दर्शनासाठी. काल काय आपल्याला पॉसिबल झालं नाही भस्म आरती करण्यासाठी, कारण हे कोण उठलेतच नाही. तर रात्री मी उठवायचा प्रयत्न करत होतो. आता जातोय आपण मंदिरात. तर मंदिरात जर व्हिडिओ अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवेन कसं काय आहे ते. गेट नंबर 1 वरून एंट्री करतोय आणि आम्ही आता राहिलो प्रकाश टॉवर्समध्ये. इथून मंदिर आहे 1 किलोमीटरच्या अंतरावर. त्या साईडला मंदिर आहे 1 किलोमीटरच्या अंतरावर. चांगली सर्व्हिस आहे आणि इथे आजूबाजूला रेस्टॉरंट पण चांगली आहे. या साईडला सुद्धा आणि या साईडला सुद्धा. तर दोन्हीकडे रेस्टॉरंट चांगले आहेत, त्यामुळे हेच स्टे आम्ही प्रेफर केलं आहे. आणि मोस्ट ऑफ 3रा दिवस आहे. चांगली सर्व्हिस आहे आणि जेवणाचं पण इथे जेअर बाय चांगले आहेत. तर इथे ना आपण आता निघतो आहे मंदिरामध्ये. तर मध्ये तुम्हाला काय दाखवायसारखं असेल तर तुम्हाला दाखवेल. आणि तर आता भेटू आपण थोड्या वेळानंतर मंदिराजवळ गेल्यानंतर किंवा ट्रॅव्हल करताना. तर चला. आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही सर्व माहिती मराठीमधून सगळ्यांपर्यंत पोहोचेल. कसं वाटतंय बड्डेला तुझ्या? बरं वाटतंय. डान्स समोर दिसतंय हे मंदिर आहे आणि स्क्रीन दिसते तिथे स्क्रीनवरती दर्शन चालू आहे. तर ते नाश्ता करायला थांबले. ते नाश्ता नाही करत आहे. मी दर्शन घेऊन आल्यानंतर नाश्ता करणार आहे. आणि थोडंफार ढगाळ असं वातावरण आहे इथे आणि असा कायचा लुक आहे माझा. तर हा आहे गेट नंबर 1. गेट नंबर 1 वरून आम्ही एंट्री करतोय आता. समोर दर्शन चालूच असतं. LED स्क्रीन व्यवस्थित दिसणार नाही, ॲपलचा कॅमेरा आहे आणि
हा गेट नंबर 1 आहे, इथून एंट्री आहे. एवढी सगळी लाईन आहे आता. लाईन मध्ये थांबलो आहे आम्ही. वाजलेत 11. आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय ती. VIP दर्शन मध्ये जात होते लोक, पण मी एकटा लाईन मध्ये जातो माझ्यासोबत जातो. हा पहिला फ्लोर जिकडे आम्ही फिरतोय. समोर पेंटिंग्स लावलेले आहेत आणि सोबत समोर LED आहे, तिथे एक आहे. तर 2 LED वरती दर्शन चालूच आहे. आणि हा काहीसा असा हॉल आहे. गेट नंबर 1 वरून एंट्री केल्यानंतर अशी काहीशी एंट्री होती सगळी आपली. आणि असं समोर सांगितलं तर तसे पेंटिंग्स आहेत. तिथे एक आहे, तिथे 2-3 पेंटिंग असतात तिच्या. आणि असे आम्ही सगळे बर्थडे बॉय. A few hours later. सभा मंडपात आलोय आपण आता. आणि समोर जे ओपन कॅबिनेट दिसतंय तिकडे आपण दर्शन घ्यायचं. आणि हा बर्थडे बॉय शिवांग शेट्टी. तर दर्शन घेऊन आम्ही जस्ट बाहेर पडलोय. आणि बाहेर समोर एक मंदिर आहे. मागे येते माझ्या खूप जास्त पूर्वीच असं मंदिर आहे. बघू पिलर्स आणि काय सगळ्या गोष्टी. आणि तसंच समोर सुद्धा एक मंदिर आहे. 2-3 बडे गणपती बाप्पा आणि हे सगळे त्याचे दर्शन घ्यायचं आहे. आणि आता आई बाप्पा गेले त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. खूप सारे असे जुने पुराणे मंदिर आहेत समोर बघताय जसंच माझ्या मागे. आणि आता बाहेर जातोय. दर्शन घेतलंय मस्त महाकालेश्वरचं. बरं वाटलं एकदम दर्शन घेऊन. एकदम शांत असेल. फोन अलाउड होता पण मी व्हिडिओ नाही केलाय. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्ही येऊन इकडे दर्शन घेऊ शकता. आणि खूप सारी गर्दी आहे, खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. मागे समोर पुढे सगळीकडे बघू शकता. आजूबाजूला ही सगळी मंदिर आहेत छोटी छोटी. हे आहे श्री एकादश महादेव मंदिर. इकडे आहे स्वप्नेश्वर मंदिर. जर तुम्हाला वाईट स्वप्न येत असतील तुम्ही झोपल्यानंतर तर हे मंदिर आहे त्याच्यासाठी. तर या मंदिरात जातोय आम्ही. शिला आहेत काही या. A few inches later. तर इथूनच आम्ही 11 वाजता लाईन चालू केली होती. समोर तुम्हाला स्क्रीनवरती दर्शन दिसतं ते इथून मागून. आणि आता लाईन झाली कमी. आणि ऑलमोस्ट वाजले 1:30. साधारण 3.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी पूर्ण. आणि मंदिरातून बाहेर पडायला. आता जातोय चप्पल स्टँडच्या इकडे. बरोबर आहे आमच्या बड्डे बॉय शिवांग. हॅलो कर. हॅलो कर. टाटा. किती बॉक्स पूर्ण बोल. आणि मग इकडे जेवलो. पुढे काय कुठे आलो. अरे तर जेवलो आम्ही आता इकडे. शिवांग काय सोबत. आणि आता जातोय आम्ही हॉटेलवरती रेस्ट करण्यासाठी. दमलोय. चेहऱ्यावरचं सगळं पुसून टाकलंय. हा बघा कोण आहे. हा आहे कोण. A few hours later. तर वाजलेत ऑलमोस्ट 7:30. आणि मग अशी जस्ट झोपलो होतो खूप जास्त.
कारण सकाळपासून फिरत होतो आणि टायर्ड झालो होतो गरमीतून. तर आता शिवमचा बड्डे आहे त्यासाठी झालो होतो चॉकलेट्स. सकाळी त्याला एक स्पायडरमॅन सॉफ्ट टॉय गिफ्ट केलं आहे. तर आता बड्डे सेलिब्रेशन आहे म्हणून आता चॉकलेट खाण्याला होतो. आता बड्डे सेलिब्रेशन करू, बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ आणि झोपू. उद्या सकाळी ओंकारेश्वरला जायचं. बघूया आता बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच किती काय करतोय. आणि केक आणलाय त्याला स्पायडरमॅनचा, त्याला स्पायडरमॅन खूप जास्त आवडतो. तर चला आता सेलिब्रेशन बघूया. देव सुरुवात झाली आहे बघ. कोणाचा बड्डे आहे आज? हा बड्डे कोणाचा आहे? बर्थडे गिफ्ट नाही मिळालंय ते. बर्थडे गिफ्ट नाही मिळालंय ते. मी आरती करते 2 मिनिटं. तुमसे ना हो पाएगा. To you, happy birthday to you, happy birthday dear Shiva, happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. एकदा फोटो कसा सांग जरा आपल्या व्ह्युअर्सला काय झालं का. पोलिसांनी का थांबवलं नाही आपल्याला? ज्या टुकटुक मधनं प्रवास करत होतो त्या टुकटुकला थांबवले पोलिसांनी. आणि शिवांग कधी सोडतोय असं म्हणताय. शिवांग पोलीस काय झाले? अच्छा बात नाही. अरे पोस्टर लावले मध्ये. आता एंट्री करतोय आम्ही महाकाल लोक मध्ये जे म्युझियम आहे स्टॅच्यूजचं ते बघायला. वाजलेत 9, 9:30 बंद होतं. आधी स्टार्ट करतोय. तिकडे समोर टायमिंग शो दिलेला आहे गेटवरती. 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत ही एंट्री आहे. आणि समोर सगळी इकडे दाखवतो मला एक बाईक. सिनियर सिटीजनच्या गाडीत बसलोय आम्ही सगळे. हे सिनियर सिटीजन आहे माझ्याबरोबर. सगळं समोर आहे. फास्ट फॉरवर्ड मध्ये होते सगळं. त्या गाडीतनं आलो होतो आम्ही. सिनियर सिटीजन नाही म्हणून आम्हाला उतरवलं इकडे आता. आणि चालत जातोय आम्ही. खरंच मंदिर आहे तिकडे. सकाळी आपण पाय वाढायला गेलो ते महाकालेश्वरचं मंदिर. आणि हे आहे सगळं महाकाल लोक. म्हणजे याच्यामध्ये सगळे आपले जे देव आहेत त्यांचे अवतार असतील किंवा अजून कोणी गोष्टी असतील हे सगळे इथे दाखवलेले आहेत. पंचमुखी हनुमान आहे इथे समोर.
श्री दत्ताचा अवतार आहे आणि ते कोण आहेत त्यांना कळतात मला. पंचमुखी हनुमान समोर दत्ताचा अवतार आहे तिथे मागे आणि हे समजत नाहीत कोण आहेत आणि हे समजत नाही कोण आहेत ते. आणि समोर वरती महाकालचं दर्शन चालू आहे टी व्हीवरती ते बघा. हा तर मी आणि शिवांग फिरतो इकडे आता. एक 2-3 मूर्त्या पहिल्या तुम्ही बघितलात. मरीन लाईन सारखा हे आहे आणि विदाऊट तिकीट आहे. आम्ही बिप्या फिरतो इकडे, तुम्हाला 2-3 अजून दाखवतो आणि आम्ही इथून निघणार आहोत कारण भूक पण लागली आहे. जाऊन झोपायचं उद्या सकाळी ओंकारेश्वरला पण निघायचं. तर विनामूल्य आहे हे सगळं आणि चांगलं आहे बघण्यासाठी. तर संध्याकाळचंच या कारण इथे लाईट शो वगैरे असतात संध्याकाळचे. परशुराम देव परशुराम केवढा मोठा स्टॅच्यू आहे यार, केवढा मोठा. बघ सगळे त्याच्या शस्त्र आहेत हातामध्ये सगळे. हे बघ समोर ते विष जे समुद्र मंथन जे बोलतात ना ते बघ. हे शिवांग हे बघ समुद्र मंथन बोलतात ना ते. एका साईडला देव आहेत एका साईडला असुर आहेत आणि मध्ये ब्रह्मदेव आहेत आणि त्यातनं विष आलं होतं प्राशन केलं होतं ना तेच वरती निळकंठ आहे आपले महादेव. हे बघ समोर भारी स्टॅच्यू बनवलेला आहे. खाली लिहिलेली आहे त्याची माहिती लिहिलेली आहे. रावणने पर्वत उठाय आता. रावणाने कैलास पर्वत उठवला होता. वरती आपले महादेव आहेत बसलेले. 2 पुत्र गणपती आणि हे दुसरे पुत्र वाघ आहे, वरती बैल आहे नंदी आणि खाली रावण आहे. रावणाने उठवला ही माहिती दिलेली आहे वरती. पण इथली लोक व्यवस्थित नाही त्याला पाय लावतात वगैरे सगळ्या गोष्टी. खंडोबा आहेत. अरे हे का परत आले. आणि वरतून पक्षी उडत आहेत. सही वाटत लाईट मध्येच बरोबर उडत आहेत. हे वरती खंडोबा आहेत आपले. खंडोबा कॉरिडोर आहेत साईडचा. आम्ही गाडीतून बसून आलो ना समोर तिथे पण वेगवेगळी चित्र काढलेली आहेत कॉरिडोर मध्ये आणि या साईडला सगळे स्टॅच्यूज आहेत. हे आपले महादेव नंदीवर बसून चाललेत. किती विहंगम दृश्य वाटतंय बघा तुम्ही स्वतःच. किती भारी वाटतंय. साईडला असुर आहेत पाठीमागे आणि त्याच्या गळ्यामध्ये तुम्ही म्हणजे त्याच्या कमरेवरती बघू शकता तुम्ही का असुर म्हटलं ते. आणि समोर डमरू वाजवताना त्याची स्वारी चालली आहे. किती भारी वाटतंय बघा. असे असे स्टॅच्यूज आहेत. त्यांच्या खाली त्यांची माहिती आणि नंदी बहुतेक त्यांचं जेव्हा हे चालू होतं ना नाही पवन देवाने जेव्हा राज्याभिषेक केला होता ना त्यांचा तेव्हाच आहे. तुम्हाला त्याच्यावरती लिहिलेलं आहे. त्याच्यावरती सगळीकडे तुम्हाला स्टोरीज मेन्शन केलेल्या आहेत म्हणजे महादेवांच्या आयुष्यातले सगळे गोष्टी. इथे जेव्हा पार्वती मातेने त्यांचे डोळे बंद केले होते आणि जेव्हा त्यांचा 3रा डोळा उघडला होता आणि जेव्हा पृथ्वीवरती ते सगळा प्रलय आला होता तेव्हाची गोष्ट आहे ही. अजून इंद्रदेव सगळे ब्रह्मदेव जेव्हा त्यांच्याकडे प्रार्थना करायला गेले तेव्हाची गोष्ट आहे ही. नंतर महादेव सगळे देवांच्या मध्ये हे दाखवलेलं आहे ऋषीमुनी वगैरे. इथे सुद्धा ब्रह्मदेव आहेत आणि आपल्या जी गुरुची गोष्ट असायची म्हणजे पहिल्या काळी झाडाखाली आपल्याला हे द्यायचे आहेत आपल्याला काय म्हणतात ते ज्ञान द्यायचे ती गोष्ट आहे ही.
आणि त्याच्या पुढे सगळी तिकडे पुढे सुद्धा बघू शकता तुम्ही थोड्या स्टोऱ्या मेन्शन आहे. तिकडे गणपतीचा वधाची पण स्टोरी मेन्शन आहे ती बघा तिकडे दिसते. गणपती म्हणजे आपल्या पुत्राची वध झालं होतं पार्वती मातेच्या आदेशानुसार. जेव्हा गणपती त्यांच्या गुहेची रक्षा करत होता तेव्हा महादेव आले होते आणि महादेवांना आतमध्ये सोडलं नव्हतं त्यांच्या पुत्राने, तेव्हा शिरच्छेद झाला होता. ही दृश्य आहे ती. सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. खूप चांगली आहे इथे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा आहे. हे जेव्हा यम महाराजाचा महादेवांनी वध केला होता पिंडीवरती उभा राहून. खूप काय काय बघण्यासारखं इथे. मध्ये कारंजा होता तो बंद केला आहे थिंक, ते मध्ये कारंजाच होता. तिकडे रथ आहे. हा फोटो एकदम कडक आहे. पार्वती माता आणि शंकर महादेव लंच करताना म्हणजे जेवताना भोजन करताना. इकडे आहे 6 ऋषीमुनी बसले आहेत आणि मध्ये स्तंभ आहे आणि इथे शिवा आणि ब्रह्मा इन्व्हॉल्व द युनिवर्स फॉर द एक्सटेन्शन विच शिवा हिमसेल्फ अपियर. द स्टोरी फाउंड इन अरे उंदीर आहे हे मधमाशी 360 पूर्ण 360 तुमच्यासाठी. आता निघतोय बाहेर आम्ही, वाजल्यात ऑलमोस्ट 9:30 आणि बंद करतात म्युझियम आणि सकाळी आम्हाला निघायचं सुद्धा ओंकारेश्वरसाठी. पुढे पण काय काय आहे, गणेश मंदिर आहे आणि रथाचे दृश्य आहेत पुढे. तर ते बघायचं का राहिलं ते नंतर फोटोज ॲड करेन मी व्हिडिओजमध्ये. आणि निघतोय आम्ही बाहेर. सतीमातेचं इथे सतीमाता गेली होती ती आणि त्याच्यानंतर इकडे नरकासूर आहे. खूप काय काय आहे इकडे. इकडे नंदी आहे, हा बघा नंदी महाराज आपल्या देवाला प्रसन्न करून आशीर्वाद घेताना. अजून इथे सुद्धा पूर्ण स्टोरी आहे शिव महादेवांची. इकडे श्रीरामालाच जेव्हा प्रसन्न झाले होते रामेश्वरमला ती स्टोरी आहे. इथे एक त्रिशूल आहे मस्त एकदम. समोर स्वयंभू स्वतः शिव आहेत. हे बघा इथून मधून दिसत आहेत बरोबर. हे बघा तपश्चर्या करताना एकदम भारी वाटतंय. इकडे त्रिशूल आहे. तरी महादेव पण आहेत आपल्या इथे. देवांचे देव गणपती बाप्पा मोरया. आणि हा एंट्री इथूनच आम्ही गाडी पकडली होती बघा समोरून. आणि इथे एक मंत्र चाललेला आहे. आकाशे तारके लिंगे पाताले हाटकेश्वरम मृत्युलोक महाकाल लिंगयंत्र नमोस्तुते. तर हा वाचून आता आम्ही इथून जातोय. थोडासा एक फोटो काढतोय आणि निघतोय आम्ही. चला 2 hours later. तर आलो आता आम्ही हॉटेलवरती आणि जेवलोय. सुदामा हॉटेल म्हणून होतं इथेच स्टेशनच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या. आणि जेवण आता झोपणार आहे. म्हणजे सकाळी आम्हाला सकाळी 5-6 वाजता ओंकारेश्वरला निघायचं आहे. झोप आली आहे आता झोपतो. तर हा ब्लॉग इतकाच होता. काही कारण असं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत आणि असाच बघू आपलं थरपड कवत. टिल देन बाय, काळजी घ्या. प्रतीक